नमस्कार, नाददीप्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। भारतीय खाद्य परंपरेनुसार सीजनल पदार्थ जास्त खाल्ले जातात। तसेच ज्या त्या सीझन नुसार वेगवेगळ्या चटण्या खाल्ल्या जातात। जसं की हिवाळ्यामध्ये जवसाची आणि तिळाची चटणी खातात, तसंच उन्हाळ्यामध्ये इमलीची आणि कैरीची चटणी खातात। कैरीची चटणी खायला फार चविष्ट लागते। उन्हाळ्यामध्ये दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासोबत तसंच इतर काही स्नॅक्स सोबत कैरी चटणी आवर्जून खाल्ली जाते। ही चटणी चवीला जेवढी छान लागते तेवढीच ती आरोग्यासाठी उत्तम आहे। कैरी आपल्याला शरीराला थंडावा देते, इम्युनिटी सिस्टीम वाढवते, तसेच ती पोटासाठी सुद्धा फायदेशीर आहे। अन्न पचनासाठी ती आपल्याला मदत करते। कैरीची चटणी बनवायला सोपी आहे आणि घरामध्ये उपलब्ध होणाऱ्या साहित्यातच आपण ती बनवणार आहोत। तर अधिक वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नाददीप्स किचनला सबस्क्राइब करा। कैरी चटणी बनवण्यासाठी इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे। आपण इथे एक मोठी कैरी धुवून तिची साल काढून ती किसून घेतली आहे। जर कैरी पातळ सालीची असेल तर कापून घेतली तरी चालेल। इथे मी 3 चमचे गूळ घेतला आहे। अर्धी वाटी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे। त्यासोबत तुम्ही पुदिना घेतला तरी चालेल। एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे। 1 चमचा जिरे, 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसण पाकळ्या, 6 ते 7 हिरवी मिरची, 3 चमचे डाळीव। तुमच्याकडे जर डाळीव नसेल तर तुम्ही फुटाणे घेतले तरी चालेल आणि चवीनुसार मीठ, तसेच फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, चिमूटभर हिंग आणि 1 हिरवी मिरची, जे की आपण फोडणीच्या वेळेस वापरणार आहोत। आता लगेच कैरी चटणी करायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मिक्सरच्या जारमध्ये मी किसलेली कैरी टाकत आहे। मी तुम्हाला आधीही सांगितलं, जर पातळ सालीची कैरी असेल तर तुम्ही कैरीच्या फोडी करून टाकल्या तरी चालेल, पण जाड सालीची कैरी असेल तर अशा प्रकारे किसून घ्यायची। आता यामध्ये टाकत आहे 1 चमचा जिरे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले आणि 7 ते 8 लसण पाकळ्या, 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि 3 चमचे डाळू तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता। आता यामध्ये टाकूया अगदी फ्रेश कोथिंबीर। मस्त कोथिंबीरचा वास येतोय। कोथिंबीर ताजी घेतली आहे मी इथे। चटणीला मस्त गोड आंबट चव येण्यासाठी आपण इथे 3 चमचे गूळ टाकत आहोत। तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता। आणि फायनली चवीनुसार मीठ। आता आपण हे मिक्सर मधून वाटून घेऊया। मी हे मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहे। तुम्ही हवं तर थोडं जाडं ठेवू शकता। कैरी चटणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओलं खोबरं, पुदिन्याची पानं, तसेच टोमॅटो सुद्धा घालू शकता। आपण हे मिक्सर मधून फिरून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी चटणी तयार झाली आहे। चटणीचा कलरही छान आला आहे। मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी आपली चटणी वाटून तयार आहे। यामध्ये मी थोडं सुद्धा पाणी टाकलं नाही। कैरीला अंगचंच पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी टाकायचं नाही। पाणी न टाकता चटणी केली तर तिची चवही छान लागते आणि चटणी फार काळापर्यंत टिकून राहते। आता मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहे। ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता, पण चटणीची अजून चव वाढवण्यासाठी आपण चटणीला थोडीशी फोडणी देणार आहोत। त्यासाठी तडका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अगदी चिमूटभर हिंग पावडर आणि 1 हिरव्या मिरचीचे काप। आता ही फोडणी आपण चटणीवर सोडूया। ही फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करूया। चटणीला फोडणी देणं ऑप्शनल आहे, पण चटणीला अशा प्रकारे तडका दिल्यामुळे चटणीची चव फार छान लागते। इथे आपली मस्त परफेक्ट चविष्ट चटणी तयार आहे ना करायला एकदम सोपी, 2 मिनिटात तयार होणारी आणि चवीला अप्रतिम। तर वाट कशाची पाहता, तुम्ही पण ही कैरी चटणी नक्की करून बघा आणि जेवणासोबत तिचा आनंद घ्या। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। नाददीप्स किचनवर नवीन असाल तर नाददीप्स किचनला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।